मात्र सुपर 8 साठी क्वालिफाय होईल आणि उद्या सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघासोबत हा संघ खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा सामना. प्रितेश पाटील स्ट्रायकिंग एंडला, एका बाजूला हितेश मात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्कवर त्याला प्रथमेश गायकर, सुशांत गायकर क्षमा असावी, सुशांत आहेत त्या ठिकाणी बॉलिंग मार्कमध्ये. सामना 5 षटकांचा आहे आणि 5 षटकातील पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेमध्ये सुशांतला बॉलिंग मार्कमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन गल्ली, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ, फिल्डिंगची व्यवस्था. पहिला बॉल वेगात टाकलाय. या ठिकाणी आपण पाहताय खरं तर कव्हर्समध्ये खेळले, ज्या ठिकाणी फिल्डर डीपमध्ये आहेत. उजव्या आयशा बाहेर यॉर्करचा प्रयत्न, त्याच्यावरती व्ही स्टेपमध्ये हा फटका पाहायला मिळाला आणि ज्या ठिकाणी सिंगल आली. अकाउंट ओपन झालं मैदानामध्ये प्रितेशचा, जो प्रितेश मागच्या सामन्यामध्ये झटपट बाद झाला होता रन आऊटच्या स्वरूपात आणि यावेळेला त्याच्या बॅटमधून सिंगल आली. स्ट्रायकिंग एंडला आले आता हितेश. हितेश ही जोडी मात्र नेहमी चर्चेमध्ये राहिली कोपरोली संघासाठी. वेगात टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, फास्ट अँड फ्युरियस. प्रचंड वेग होता या बॉलमध्ये आणि उजव्या अशा बाहेर टाकत असताना सुशांतला आपण पाहिलं. अप्रतिम चांगली बॉलिंग ॲक्शन या खेळाडूच्या आहे. बॉल रिलीज करत असताना बॉलमध्ये गती तो प्राप्त करतोय आणि वेगावरती स्वार होत असताना यॉर्कर लेनचे चेंडू त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाले. याही वेळेला पुढे टाकलाय, फटका फसलाय, सॉफ्ट डिसमिसल कदाचित होतील आणि झालेत. कॉट अँड बोल्ड झेल टिपला हितेशचा स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये. सुशांत गायकरने पहिला विकेट मिळाला टीम नेरेला. खेळाडू बाद झाला हितेश. वरती चालले नेरे संघाचे आमचे उत्तम मराठी समालोचक आमचे मित्र सागर मांडवकर, त्यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख करू. आणि कोपरोली म्हटलं की आमचे चालते बोलते संगणक नवनाथ म्हात्रे समालोचक एका बाजूला, त्यांचाही आवर्जून उल्लेख करू. ते परिसरामध्ये समालोचन क्षेत्र असो किंबहुना क्रिकेट क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे हे खरं तर खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. आशिष आलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला. सुशांतचं हे षटक वेगात टाकलाय. पुन्हा एकदा लॉफ करत असताना मिड ऑफच्या डोक्यावरून खेळले. लॉंग चेस आहे, एकशा कव्हरला बॉल चालला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या बाहेर, सीमा पार, चौकार. सहा धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. फुलटॉस दिशा दिली, पॅडोस्टिपचा प्रयत्न आहे. शॉर्ट पाणीला बॉल चालला, फील्ड केला बॉलला. थ्रो यायला हवा होता, बॅकअपला खेळाडू होते. थ्रो आला असता तर कदाचित संधी निर्माण झाली असते, परंतु पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा सुशांतने नेरे टीमला चांगला स्टार्ट दिलाय. फक्त 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळाला पहिल्या ओव्हरमध्ये. कोपरोली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7. बघा ते पोल डान्स करतात बांबूला पकडून. स्वतःला का सांभाळा, कारण उंची जास्त तिथे. सर्व आपले छोटे प्रेक्षक आहेत, खाली पडाल. 7 धावा आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि आता 1 गडी बाद झाला. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. सचिन मोरे वर्सटाईल गोलंदाज.
ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, क्विकर वन, बाउन्सर, सगळे चेंडू आहेत त्यांच्याकडे. त्यांच्या खरं तर वात्यामध्ये यॉर्कर 7 आहेत. 7 पहिल्या ओव्हरनंतर 7 आहेत बघा. पहिली बॉल सिंगल डॉट, त्यानंतर विकेट, कॅच आउट, चौकार, सिंगल सिंगल. पुढच्या खरं तर पुढच्या बॉलवरती 2 सिंगल आल्या. एकूण 7 धावा सध्या स्कोर कार्डमध्ये. सचिन तयार, राऊंड द विकेट, वाईड यॉर्कर, अप्रतिम, अचूक टप्प्यावर टाकलाय. योग्य टप्प्यावरती टाकत असताना हा वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. थोडे लेट खेळले प्रदेश आणि बॉल चपकन निघाला विकेटकीपर परेश यांच्या हातामध्ये. परेश मस्कर सर्वात अनुभवी खेळाडू या टीमचे एक काल त्यांनीही गाजवलं आहे. ॲज अ बॅटर, ॲज अ विकेटकीपर महत्त्वाची भूमिका राहिली. सातत्याने ऑफिशियल्स म्हणून देखील त्यांनी भूमिका साकारली. आतमध्ये आणला, बॉलला डॉमिनेट केलं, हलक्या हाताने खेळले. ऑन साईडला आदित्य धावत आला पुढे बॉलवरती. बॉल स्टॉप, चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवलं त्याने. 1 धाव या बॉलवरती मिळाली आणि एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा 8, 1 गडी बाद 8. ही धावसंख्या धावफलकावरती आहे. पुढचा बॉल आणखीन एक तेज सर्रार, लाईन चेक केली पंचाने, वाईड बॉल घोषित केलाय. वाईड लाईनच्या बाहेर पडलाय आणि परेशने देखील ॲक्सेप्ट केला हा निर्णय पंचांचा, कारण त्यांना माहिती आहे ते विकेट किपर आहेत. वाईड लाईनच्या बाहेर पडलाय. वाईट बॉलचा इशारा. 9 धावा स्कोर कार्डवरती आहे. तिथे लेगला दिशा दिली, वेगळ्या धाटणीचा फटका, बॉल चालला फाईन लेगला, फाईन चौकार, 4 धावा. चौकार मिळाला. 13 रन 13 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. सचिन मोरेची गोलंदाजी ओळखणं आणि फटका इम्प्लिमेंट करणं, एक्झिक्यूट करणं सोपं नाही. सुशांत बॉल खाली आलाय, झेल पकडलाय, बिग विकेट, 1 मोर विकेट डाऊन. आशिष परततोय मैदानाच्या बाहेर. 13ला हा दुसरा धक्का. खेळ संपला. मैदानामध्ये चाललं मागच्या सामन्याचा हिरो, ज्याने डेडिकेट केलं होतं आपल्या टीमच्या सहकार्याला पारितोषिक, चरण मात्रे, ज्याने दिलं होतं खरं तर शेवट षटक ज्याने टाकलं होतं रोहन पाटीलला पारितोषिक डेडिकेट केलं होतं. सिनियर खेळाडू आहे. गतवर्षी खरं तर नावा नाईट स्पर्धेमध्ये चरणचा आम्ही खेळ पाहिला. रामबाग चषकामध्ये चरण खेळला होता शिवाजीनगरच्या मैदानावरती. अफलातून, अनस्टॉपेबल. चरण एकदा फ्लोमध्ये आला की त्याला थांबवणं कठीण आणि सर्वात जास्त डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन मात्र षटकार ठोकणारा हा खेळाडू आलाय पुढे आणि त्या स्लॉग हिटचा प्रयत्न होता. टप्पा चांगला होता, भरपूर मागे टाकला आणि त्या ठिकाणी अजून एक निर्धाव चेंडू सचिन मोरे यांचा पाहायला मिळाला. डॉट पर्सेंटेज आता वाढत चालले, त्याचा परिणाम आपण जर पाहिला धावा कमी आहेत स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेला स्क्वेअर लेगला खेळले. फिल्डर धावत पुढे आले. सेकंडचा कॉल, 2 धावा होतील का? सहजगत्या झाल्या. सकाळी मॉर्निंग वॉकला ज्या पद्धतीने गार्डनमध्ये आपण धावतो तशा पद्धतीने 2 धावा घेतल्या अगदी सहज. आणि या 2 रनच्या मदतीने 2 षटकं संपली. धावा स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 15 धावा. 3 षटकं बाकी आहेत. डीजे षटकांचा खेळ संपला. धावा 15 धावफलकावरती. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आलाय सुशांत गायकर. सुशांत गायकरचं हे षटक त्याच एंडने ज्याने पॉवर प्ले टाकलं होतं आणि समोर हितेश प्रितेश आहेत. यावेळेला बघा बॅकलिपला प्रचंड वर घेतलं. शॉर्ट दरम्यानला बॉल फीड केलाय. जबरदस्त फिल्डिंग.
बॅकलिप खाली येण्या अगोदर प्रचंड वेगात बॉल आला. हेलिकॉप्टर मारायचा होता प्रितेशला. प्रॉपर फटका एक्झिक्यूट करता आलेला नाहीये, त्यामुळे सिंगल रन मिळाली. या बॉलवरती धावसंख्या धावफलकावरती सध्या आहे 16 धावा. प्रॉपर रेडी होते करता यॉर्करसाठी, परंतु प्रॉपर फटका मारता आलेला नाहीये प्रितेशला. जास्त गतीचा चेंडू, एक्सप्रेस बॉल त्या ठिकाणी पाहिला आणि तिथे खरं तर धावा 1 रन मिळाली. तर यावेळेला फिल्डिंगमध्ये थोडासा बदल चरण आला आहे. पुन्हा त्या स्टॅकिंग एंडवरती कमीत कमी 50+ रन जर का आल्या पहिल्या सत्रामध्ये तर हा सामना थोडासा रफ अँड टफ होईल. वन्स अगेन यॉर्कर, अप्रतिम. तोड नाहीये गोलंदाजीला. खरं तर आपण पाहिलं सातत्याने यॉर्करचा भडीमार करणं सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला नेट प्रॅक्टिसमध्ये किंबहुना मैदानावरती सराव करताना त्याचा अभ्यास करावा लागतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आपण जर पाहिले तर टोक क्रशिंग यॉर्कर टाकताना नेट्समध्ये एम्प्टी शूज ठेवायचे अगदी यष्ट्यांसमोर आणि त्याला टार्गेट करायचे, ती प्रॅक्टिस. जसप्रीत बुमराहला आपण पाहिलं डेथवर स्पेशालिस्ट, यॉर्कर स्पेशालिस्ट. यावेळेला स्लॉटमध्ये आलाय, समोर मारलाय आणि फटका फसलाय. सचिन मोरे झेलखाली होते. झेल टिपत असताना चरण मात्रेचा महत्वाचा विकेट मिळालाय टीम नेरेला. जबरदस्त कमबॅक करत असताना पहिल्या ओव्हरला 7 त्याने खर्च केल्या, मागच्या ओव्हरमध्ये 8 आल्या. या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलमध्ये 1 रन 1 विकेट मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये खरं तर नेरे टीमला सुशांतला योगेश आमचे केणी खरं उत्तम गुणसंख्या लेखक, खूप चांगला अपडेट त्यांनी मात्र सकाळपासून आमच्यापर्यंत पोहोचवलं. स्पर्धेमध्ये किती अर्धशतकं झाली आहे, कोणत्या खेळाडूने सलग 3 षटकार मारले, स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक किती झाल्या, चौकार किती आले, षटकार किती आले, याची इत्तमभूत माहिती त्यांनी आम्हाला दिली. जरूर बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांना आपण स्कोरिंग करताना आगामीमध्ये कालावधीमध्ये पाहणार आहोत. याही वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला फटका होता त्या ठिकाणी, कव्हर पॉइंटला खेळले, बॉल मात्र चालला सीमा पार, चौकार डिगआउट केला त्या बॉलला. 4 धाबा. का होता स्क्वेअर ऑफ द विकेट, कारण डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता, तिकडं क्षेत्र खाली होतं, त्यामुळे हा फटका 4 धावा देऊन गेला. याही वेळेला त्याच लेंथवरती स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा आपण पहिला क्षेत्ररक्षक लावले त्या ठिकाणी परत एक वेळा. रन वाचवण्यासाठी 1 रन मिळाली. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाली. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धाबा 21 या ओव्हरचा खरं तर शेवटचा बॉल. चांगला स्पेल टाकलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट काढला, 7 धाबा दिल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1 विकेट काढत असताना 6 धाबा खर्च केल्या सुशांतने. इकॉनॉमिकल फिगर षटक ज्याला म्हणतात, कमी धाबांचे षटक, कंजूस गोलंदाजी ज्याला म्हणतात, आणि ते काम सध्या करतोय मैदानाच्या आतमध्ये सुशांत. गायकर हा खेळाडू, टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज, टीमचा पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज, चांगली भूमिका साकारत असताना समोर प्रितेश पाटील. उडवल्या बॉलला, ऑन साईडला उंची घेतली, फिल्डर जज करतो आदित्य झेल होईल का, झालाय. ऑलमोस्ट झेल खाली आले आणि झेल पकडलाय. विकेट मिळालाय पुन्हा एकदा नेरे टीमला. 2 स्पेल टाकले सुशांतने, 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये, धावा खर्च केल्या फक्त 13. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. अमय पितळे यांच्या वतीने कोपरवली टीमला शुभेच्छा आल्यात. आमचे मित्र, भरपूर चांगली नाईट स्पर्धा गतवर्षी आम्ही पाहिली. बापूजी देव चषक, त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमय पितळे, त्यांच्या वतीने या ठिकाणी कोपरवली टीमला या स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचा देखील मनापासून आभार. आणि इथे आपण पाहता फक्त 2 षटकं बाकी आहेत पहिल्या सत्रामध्ये. 2 षटकांचा खेळ बाकी आणि आता धावा स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी 21.
हा क्षण खरं तर तुम्ही स्क्रीनवरती पाहता जितू गोंधळी यांची प्रामाणिक मेहनत, प्रामाणिक सेवा गेले कित्येक वर्ष या क्षेत्रात कार्यरत होते आणि 1 लाखाचा टप्पा जेव्हा ओलांडला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. 1 लाखाचा टप्पा ओलांडताना हा क्षण आपण सध्या स्क्रीनवरती पाहिला आणि आज जल्लोष झाला. खरं तर या स्पर्धेमध्ये गेले 8 वर्ष या स्पर्धेला सातत्याने ते करता टेलिकास्ट देत आहेत आणि 8व्या पर्वामध्ये 1 लाखाचा टप्पा त्याने ओलांडला. त्यांना शुभेच्छा पण देऊया. जितू खूप चांगलं काम तुम्ही करताय. प्राप्ती लाईव्ह चं हे टेलिकास्ट खूप खूप अभिनंदन. आणि आयोजकांच्या माध्यमातून केक कटिंग करून सेलिब्रेशन केलं. संपूर्ण आयोजक त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण केक कटिंग करून सेलिब्रेशन केलं. प्राप्ती लाईव्ह ची संपूर्ण टीम, कॅमेरामन, टेक्निकल ऑपरेटर, ओनर सर्वांचं मनापासून अभिनंदन. आदित्य मस्कर आले बॉलिंग मार्कमध्ये. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी अंकुर पाटील आणि त्यांच्या बरोबरीने हितेश म्हात्रे, ज्युनियर हितेश म्हात्रे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 21वा धाव फलकावरती आहेत आणि आदित्य तयार. कट केला बॉलला, थर्डमॅनला बीट केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. या वेळेला गॅपमध्ये बॉल निघाला थर्डमॅनच्या दिशेने, सीमा पार, चौकार. पंचवीसावा धाव फलकावरती. 2 चौकार आतापर्यंत अंकुरच्या बॅटमधून पाहिले. टीमसाठी 9 धावांचं योगदान 3 बॉलमध्ये त्याने दिले. धावसंख्या 25. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. पहिल्या सत्रामधील आदित्य तयार. रिव्हर्सचा प्रयत्न, धाडसी फटका. आजकाल मात्र ट्रेंड आलाय या फटक्यांचा. सातत्याने रिव्हर्स खेळलं जातं. इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो, रिव्हर्सचे फटके हे सातत्याने पाहायला मिळाले. परंतु इथे लाईन चांगली होती आदित्यचे. जेव्हा फलंदाजाने स्टान्स बदलला तेव्हा त्याने बरोबर या ठिकाणी डाव्या अशा बाहेर यॉर्कर टाकला आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला आदित्यच्या माध्यमातून. बॉल रिलीज करत असताना लास्ट मोमेंटला त्याने डिरेक्शन बॉलचं अगदी योग्य ठेवलं, त्यामुळे डॉट बॉल. फुल टॉस आहे. लॉफ केल्या बॉलला गॅपमध्ये इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. बॅटमधून या इनिंगमधला तिसरा चौकार आलाय. दोन्ही संघांकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, हे वैशिष्ट्य आहे. कामोटे टीमला मात्र मोठ्या मार्जिनने पराभूत केलं मागच्या सामन्यामध्ये नेरे टीमने. हलक्या हाताने खेळत असताना त्या ठिकाणी दिशा दिली. पुन्हा एकदा गलीकडे खेळले. कव्हर पॉईंटचा फील्ड धावत पुढे आला. सेकंडचा कॉल उमेशचा थ्रो येईल. तद्वर मात्र सेकंड कंप्लीट. क्या बात आहे. 2 धावा आल्या. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही खेळाडू अंकुर आणि त्याच्या बरोबरीने ज्युनियर हितेश म्हात्रे चांगली भूमिका साकारतात मिडल ऑर्डरला. मधल्या फळीतील हे खेळाडू आहेत. धावसंख्या आतापर्यंत आहे स्कोर कार्डवरती 31. तिसरं दशक पूर्ण झालं. 31 धावा धाव फलकावरती. मगाशी प्रेडिक्ट केलं 50च्या आसपास जर का हा संघ गेला तर हा सामना तितका सोपा राहणार नाही पुढच्या इनिंगमध्ये नेरे टीमला, कारण कोपरोली संघाकडे बॉलिंग चांगली आहे. बॅटर नेरे संघाकडे चांगले आहेत. काय शॉट मारलाय अप्रतिम. 20 मध्ये डाऊन दी ग्राउंड. ताकदीचा फटका होता. 6 धावा, संघर्षमय षटकार. मैदानामध्ये परत येणं बॅटरसाठी मात्र आनंदाची गोष्ट असतं. त्यालाच कळतं मॅच बॉलचं महत्त्व किती आहे. आणि इथे हा मॅच बॉल मैदानामध्ये आला आहे आणि त्या ठिकाणी
37 धावा धाव फलकावरती आहेत. स्वतः अंकुर खेळतोय 7 बॉलमध्ये 21 या धावसंख्येवरती. क्या बात आहे. 1 मन आर्मी मधल्या फळीतला खेळाडू चांगला इम्पॅक्ट टाकत असतात आपल्या टीमसाठी. 37 धावा स्कोर कार्डवरती गडी बाजूला 4. आदित्यला कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेला उंची घेतली आहे. डिस्टन्स क्लिअर केलेलं नाही आहे. फिल्डर पोहोचतो बॉल खाली. झेल टिपलाय आणि इथे मात्र विकेट मिळाला अंकुरचा. परंतु एकदा जोरदार टाळ्या होत्या अंकुरच्या इनिंगसाठी, ज्याने मधल्या फळीमध्ये येत असताना जेव्हा संघ अडचणीमध्ये होता तिथे 21 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. आणि हा खेळाडू चालला मैदानाच्या बाहेर. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा स्कोर कार्डवरती आहेत त्या ठिकाणी 5 गडी बाद 37. उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेचा. अजून 1 षटक बाकी आहे. पहिल्या सत्रामध्ये 1 इनिंग बाकी आहे. मग या षटकानंतर मी देखील माझ्या वाणीला पूर्णविराम देईल. शेवटचा टर्न आहे माझ्या वाट्याला आणि त्यानंतर दीपक पाटील सरांचा आवाज तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळेल. जतीन पाटील मैदानाकडे चालले आहेत. मी पुन्हा एकदा संपूर्ण या स्पर्धेचे आयोजक चिंचपाडा ग्रामस्थ आणि आमचे सर्व मित्र जे खरं तर आयोजक आहेत त्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन. चांगलं खरं तर चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला देत आहे. समालोचक म्हणून सातत्याने मी तुमचं ऋणी राहील. आणि त्याचबरोबरने जे आमचे ऑफिशियल्स आहेत, समालोचक आणि स्कोरर, लाईव्ह टेलिकास्ट टीम, डी जे ऑपरेटर, सर्वांचा मनापासून आभार. कॉन्ट्रीब्युशन आपण चांगलं दिलं आहे. हबप दीपक पाटील त्या ठिकाणी स्पर्लेख पंचात एका बाजूला, जीवन गावण लिजन क्रिकेटर, द्वारकानाथ चोरगे तिसरे पंच, योगेश केणी आमचे उत्तम स्कोरर, जेतू तुमची संपूर्ण टीम, डी जे ऑपरेटर जयेश, सर्वांचा मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा अंतिम षटक बाकी आहे. एका षटकामध्ये धावा किती येतील स्लॉग ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्कवरती आला मागच्या सामन्याचा हिरो उमेशला माईकवरती बोलायला लावला आणि चांगला बोलला. जे काय त्याने खरं तर बाईट्स दिल्या त्याच्याबद्दल त्याचंही कौतुक व्हायला हवं. संघाच्या कामगिरीबद्दल, स्वतःच्या कामगिरीबद्दल त्याने केलेला उल्लेख अप्रतिम राहिला. ऑन साईडला खेळत असताना त्या ठिकाणी वाईड स्लॉंगला बॉल फीड झाला. क्विक थ्रो आलाय. सेकंडचा कॉल. 2 धावा कंप्लीट. 39 धावा आता स्कोर कार्डवरती. नवीन फलंदाज जतीन पाटील आलाय नॉस्ट्राकिंगला. हितेश मात्रे त्याच्याकडे क्षमता आहे. तो आक्रमक खेळाडू आहे. त्याच्याकडून मात्र भरपूर अपेक्षा राहतील टीमला. 39 धावा सध्या स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहता. उमेशचं हे षटक. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल आपटलाय. हार्ड लेंथवरती टाकला. शरीराचा वेध घेत असताना इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. निर्धाव चेंडू. भरधाव वेगाने टाकला बॉल. निर्धाव. रन या बॉलवरती नाही आहे. डॉट बॉल. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 आहेत. आता 50+ होतील का? संध्याकाळचं सत्र आहे. थोडंसं वातावरण आता बदलत चाललंय. थंड क्लायमेट होत चाललंय. त्याचा फायदा घेता येईल का? मध्ये खेळले गॅपमध्ये कव्हर्सला टार्गेट करत असताना बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार. लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 43. 43 धावा. ऑन साइडला बॅकफुट पंच केलाय. उडवला बॉलला. चाललाय ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर. सीमा पार. शेवटच्या षटकामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करतोय हितेश मात्रे हा फलंदाज. हितेश मात्रे ही इज ऑन फायर नाव. षटकार. पण धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. अजून 2 बॉल बाकी आहेत. 49 धावा धाव फलकावरती. हितेश काय खेळला मैदानामध्ये. गिअर बदलला. कडा घेतली बॅटची. बॉल मागे चाललाय. बॅकवर्ड क्षेत्राकडे झेल टिपलाय. आता विकेट. उमेशचं प्रत्युत्तर. परंतु चांगली कामगिरी करून मैदानाच्या बाहेर चालला हितेश. आणखीन एक विकेट मिळाला नेरे टीमला. शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि मागे झेल टिपला होता नौश पाटील. त्याने मात्र हा झेल टिपला. नेरे संघाचा खेळाडू. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाकडे पाठवा. पुढचा खेळाडू उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस. नवीन फलंदाज मैदानाकडे चालेल अनुज मात्रे. लास्ट बॉल तो फेस करेल. टार्गेट सेट करणारा चेंडू. जर का इथे मोठा फटका आला तर 50+ होतील आणि जर का रनच आली नाही तर मात्र 50चं टार्गेट राहील. कारण 49 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. फायटिंग टोटल उभारलंय कोपरली 11 कोपरली संघाने. आतापर्यंत संघर्ष केला सुरुवातीला. शेवटच्या 2 षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. आता शेवटचा बॉल या ओव्हरचा, या पहिल्या इनिंगचा.
टार्गेट सेट करणारा चेंडू. गोलंदाज सज्ज होतो उमेश पाटील समोर अनुज. लास्ट बॉल प्रचंड वेगात टाकलाय. लेन बॉल टाकत असताना इथे पंचांनी या बॉलला डेड बॉल खरं तर क्षमा असावी, डॉट बॉल घोषित केला. रन नाहीये त्या ठिकाणी. आपण पहिला डॉट बॉल टाकलाय गोलंदाजाने आणि पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या 49. टार्गेट उभं केलंय या ठिकाणी. बॅटिंग करताना कोपरली टीम नेरे समोर जशी डावाला सुरुवात होईल पुढच्या इनिंगला. आवाज असेल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमचे सहकारी दीपकजी पाटील यांचा धन्यवाद. थँक्यू सो मच. तर एक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करतोय. आदरणीय विवेकजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. अमोलजी केणी यांच्या शुभ हस्ते विवेकजी भोईर यांचा सन्मान केला जाईल. विवेकजी भोईर आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तर विवेकजी भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. लीलावती हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय अमोलजी केणी यांच्या उपस्थितीमध्ये. त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. तर आम्ही इथे सन्मान घेत आहोत. समालोचक आमचे दीपक पाटील सर, त्यांना सन्मानित केला जाईल आजच्या दिवसामध्ये ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला लाभलं. उत्तम मराठी समालोचक आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमोल केणी आमचे युवा उद्योजक, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होतोय. दिनेश गायकवाड आणि अमोल केणी, संकेत पाटील सर्व आमचे युवा आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. धन्यवाद दीपकजी पाटील, मराठीचे उत्तम समालोचक आणि त्यांचा आवाज या स्पर्धेला आज लागला. चला आघाडीची जोडी मैदानाकडे लगेच पाठवा. आणि त्याचबरोबरीने आणखीन एक सन्मान आज ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला या स्पर्धेमध्ये, ते रोशनजी पाटील तारा यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडा संपूर्ण आयोजकांचा सुद्धा आम्ही धन्यवाद आमच्या दोन्ही समालोचकांच्या वतीनं व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी दिली, त्याबद्दल नक्कीच मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं आभार. आणखीन एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करतोय. परेशजी गोंधळी साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. परेशजी गोंधळी साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अमोलजी केणी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय या मुख्य व्यासपीठावर. तीस चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. संध्याकाळच्या सत्रामधील ही शेवटची मॅच, शेवटची इनिंग आणि नक्कीच चॅलेंजिंग टोटल आहे. ही टोटल थोडीफार या मैदानावरची कमी जरी वाटत असेल तरी सुद्धा समोर कोपरोली संघ आहे. कोपरोली संघ म्हटला तर आमचे एक उत्तम समालोचक अमेजी पितळे,
बापूजी देव चषकाचे रजनी स्पर्धेचे आयोजक यावर्षी सुद्धा एक फार चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. त्यांच्या शुभेच्छा या कोपरोली टीमसाठी आल्यात. आमचे नवनाथजी मात्रे असतील एक उत्तम समालोचक, त्यांची सुद्धा आठवण आम्हाला येते. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तयार, पहिलं षटक घेऊन चरण. पहिलाच बॉल यावेळेस मात्र बीट केलाय. डॉट बॉलला सुरुवात झाली. बाली आणि आदित्य मस्कर दोनही तगडे असे फलंदाज सध्याच्या घडीला मात्र इन्फॉर्म आहेत आणि त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे इकडून मात्र हे 50 गणित सोडवण्याची. ओ यावेळेस आडवा बॅट ऑन साईडला उडवलाय. मिड विकेट बाउंड्रीलाईनचा क्षेत्ररक्षक पाहत बसण्याशिवाय पर्याय नाहीये. बॉल चाललाय हवाई सफर करण्यासाठी नेरे टीमसाठी पहिला षटकार. पुन्हा एकदा मोठा फटक्यासाठी गेला होता. अपील पाहायला मिळतोय. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. जोरदार अपील परंतु पंचांची मात्र कोणती प्रतिक्रिया नाहीये. नकार घंटा तर दर्शवले. अंपायर्स काही सिग्नल सांगतायत की कदाचित आम्हाला काहीच ऐकायला आलेलं नाहीये. शेवटी त्यांच्या मात्र त्या सुद्धा गोष्टी फार महत्वाच्या आहेत. बॅटला लागल्यानंतर बॉल जर का अँगल बदललाय का, आवाज आलेत का, या गोष्टीची चाचपणी केली जाऊ शकते आणि तेच घडलंय. अंपायर्सने इकडे नॉटआउटचा निर्णय दिलाय. डॉट बॉल येत असताना षटकारानंतर मात्र आणखीन एक डॉट बॉल. 27 बॉल आणि 44. 50 साठी संघर्ष करावा लागेल. संध्याकाळचं सत्र आहे. बऱ्याच वेळा संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा डिफेंड होतात. फुल टॉस, फक्त दिशा दिले. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार 4. चरण तयार. चांगला बॉल होता, खुलात पडला होता. यावेळेस मात्र चांगला चेंडू डिलिव्हर्ड होता असताना पाठीमागचा फुल टॉस बॉल. हे असे चेंडू आता मात्र प्रमुख गोलंदाजांकडून करणं कठीण होऊन जाईल, कारण धावा 50च आहेत. सकाळच्या सत्रामध्ये 6 ओव्हर 50चा सामना काय रंगला होता. चिंचपाडा आणि भिंगारी संघांना 6 ओव्हर्स पर्यंत मात्र संघर्ष करावा लागला होता. चिंचपाडा संघाला चांगला ड्राईव्ह आहे. मिड विकेटला फिल्डर आहे. डीप मध्ये सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल आणि हा धोकादायक होऊ शकला असता. हा फार घातक कॉल होता. आदित्य मस्कर यावेळेस मात्र डेंजर एंडला होता. बाल बचावलाय. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि धावफलकावर दावा पहा 12. हा थ्रो पण आला होता. जर लावला असता तर वेल शॉट होता. आदित्यला क्रीज सोडावी लागली असती. एकही चेंडू न खेळता मात्र त्याला बाहेर यावं लागलं असतं, परंतु चेंडू कलेक्शन प्रॉपर झालं नाही आणि त्याचाच फायदा मात्र मिळाला तो आदित्य मस्करला. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. 4 ओव्हर्स मध्ये अजूनही 38 धावा करायच्यात. बरेचसे प्रेक्षक खरं तर हायवे वरून या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुनील स्पोर्ट्स चिंचपड आयोजित या स्पर्धेमध्ये कैलासवासी अनंता शेठ शंकर केडी स्मृती चषक 2025 मध्ये संध्याकाळचं सत्र शेवटचा सामना सुरू आहे. एका बाजूला जीतू 11 जर्मान नेरे आणि दुसऱ्या बाजूला कोपरवली 11 कोपरवली. उरण तालुक्यामधील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश मात्रे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. राऊंड विकेट नाही यावेळेस मात्र स्क्वॉल लेगला जास्त उंच गेला चेंडू. लॉंग चेस होता. क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी. पहा अडवण्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा तर कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि यशस्वी होत असताना पहिला 2 पाऊलबेच्या ओव्हर्स मध्ये एक घडतं. बऱ्याच वेळेला कधी कधी मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा वॅकंट एरियामध्ये पडतात. हा फायदा असतो. हा ॲडव्हान्टेज नेहमीच बॅटरला मिळत असतो. सुरुवातीच्या 2 ओव्हर्स मध्ये निर्जन स्थळी चेंडू पडतात आणि
झेल सुद्धा होऊ शकत नाहीयेत, कारण क्षेत्ररक्षक अगोदरच सगळे आतमध्ये असतात आणि अशा वेळेला त्याचा फायदा मात्र फलंदाजांना मिळत असतो आणि तोच फायदा मिळाला. 3 धाब्यानं टीमची टोटल 15 15 ऑन बोर्ड. पाली कालच या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची कार मिळाले. इनामपुरीची स्पर्धा गाजवले या खेळाडूनं. कमाल बॅटिंग, 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा महापराक्रम या खेळाडूनं केला. हा पराक्रम याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेला केलाय, परंतु काल जे मारले ना त्याला विशेष महत्व सुद्धा होतं. त्यामुळे 6 बॉल 6, 7 बॉल 7, 8 बॉल 8, 9 बॉल 9, 12 बॉल 12, लगातार 12 बॉल 12 षटकार मारण्याचा पराक्रम मात्र बालीच्या नावावर आहे. काल स्पेशल इनिंग्स मात्र खेळला इनामपुरीच्या मैदानावर. हा चेंडू सोडून दिला होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 रन्स ऑन बोर्ड. वाघिलोडा संघानं ती कालची स्पर्धा जिंकली होती. सेमीफायनल मध्ये नेरे विरुद्ध वाघिलोडा असा सामना पाहायला मिळाला होता. कट केल्या बॉल गलीमध्ये, या सिरीज विकेट डाऊन. आज सगळ्यात मोठा हादरा इकडे मात्र बसेल G2 11 जर्मन नेरे संघाचा. हार्ड हिटर बॅटर बालीला अखेरीस जेरबंद केलंय. पहिला धक्का लागेल नेरे टीमला. त्या ठिकाणी अगदी याची देही याची डोळा आम्ही पाहिली होती. समोर कोर्सई ब संघाला पराभूत केलं होतं या संघानं. ओ चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस मात्र एक्स्टर्न कव्हर ड्राईव्ह, नाईसली टायमिंग. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. आल्या आल्या पहिलाच बॉल उमेश पाटीलच्या बॅटमधून मात्र कव्हर ड्राईव्हचा लाजवाब चौकार. आपल्या स्टाईल मध्ये अगदी खातं उघडलंय, कॉपी बुक स्टाईल मध्ये. ओ यावेळेस सुद्धा समोरच्या दिशेला आघात केलाय. अगदी स्ट्रेटिश फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 इन अ रो, दुसरा चौकार. कमाल बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यामध्ये उमेशनं. चांगला बॉल होता, खोलवट टप्प्याचा हा चेंडू होता. तेवढ्याच कल्पकतेनं मात्र खेळून काढलाय. समोर मिडॉनला लॉंग ऑनचा फिल्डर आलाय. इकडे आता मात्र पाहावं लागेल, सोडावी लागेल क्रीज आदित्य मस्करला. सेकंड विकेट डाऊन. दोनही महत्वाचे फलंदाज सध्याच्या घडीला कोपरोली संघानं मात्र बाद केलेत. सलामीची जोडी फोडले आणि हेच यश आहे कोपरोली टीमसाठी. रनआउटच्या स्वरूपामध्ये आदित्य मस्कर मात्र यावेळेस मैदानाच्या बाहेर. मागच्याही मॅचमध्ये हे 2 फलंदाज लवकर बाद झाले होते, प्रवीण चोरगे, आदित्य मस्कर. परंतु ह्या 2 फलंदाजांनी मात्र त्या धाबा कुठल्या होत्या, उमेश पाटील आणि प्रथमेश फडके. म्हणजे आज हे 2 फलंदाज चालतात, रोज नवीन नावं. हो चांगला बॉल होता, लेंथ बॉल होता. आडवा बॅटनं जोरदार हिट करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर धाबा लागल्यात त्या 26 धाबा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये 24 धाबा करायच्या आहेत.
18 चेंडू आणि 24 धावा. प्रथमेश फडके आणि उमेश पाटील अशी जोडी सध्याच्या घडीला जीतू 11 जर्मन नेरे संघाकडून. तिसरं षटक घेऊन कोपरोली टीम कडून चरण मात्रे. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटचा वेगानं पुढे आलाय. सिंगल मिळेल 1 रन. आता इथून मात्र एकही मिस्टेक करून गोलंदाजी मधून जमणार नाहीये. लूज बॉल टाकून जमणार नाहीये. क्षेत्ररक्षण सुद्धा तुम्हाला कमालीचं करावं लागेल. हे 15 मिनिटं कोपरोलीला मात्र सर्वोत्तम खेळ करावा लागेल तरच नेरे संघाला मात्र रोखता येईल. अन्यथा नेरे विरुद्ध चिंचपाडा पुन्हा एकदा सामना कदाचित या वर्षामध्ये बऱ्याच वेळेला आमने सामने आलेत. अडवा बॅटनं ऑन साईडला. मिड विकेट झोन कडे पुन्हा एकदा सिंगल. पण सकाळच्या सत्रामध्ये चिंचपाडा विरुद्ध भिंगारी जो सामना झाला ना तो सर्वोत्तम सामना होता. कमाल कमाल सामना. 50 धावा करायच्या होत्या चिंचपाडा संघाला 6 ओव्हरमध्ये आणि शेवटपर्यंत तो सामना रंगला होता. 6 ओव्हरचा 50च टार्गेट होतं. इकडे सुद्धा 50च टार्गेट आहे परंतु 5 ओव्हर आहेत. त्यामुळे कधी काय घडेल ना क्रिकेटमध्ये असा नेम नाहीये. शेवटपर्यंत आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. विजय आपल्याकडेच येत असतो. कुलदस यार चरण ओ यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल केला. पुन्हा एकदा मिड विकेट झोनकडे चेंडू. सिंगलच मिळेल 1 रन. सिंगलला फारसा फरक पडणार नाहीये. मॅच हळूहळू पुढे न्यावी लागेल कोपरोली टीमला. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावर 29. 15 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. आज प्राप्ती लाईव्ह न मात्र मोठा माइलस्टोन अचीव केला. 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलाय. त्यामुळं आज कदाचित पार्टी होऊ शकेल. रविवार सुद्धा आहे परंतु स्वतः मालक व्हेजिटेरियन हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. तर बाकी कॅमेरामन ऑपरेटर्स म्हणत असतील मालक व्हेजिटेरियन आहेत त्यामुळे आम्हाला काही बोलता पण येत नाही. चांगला बॉल होता यावेळेस. खोलात टाकला होता. ड्राईव्ह केला का बसला. वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलाय तोपर्यंत मात्र आणखीन एक सिंगल. काय बॉलिंग होतंय. शरद मात्रेचं कौतुक करावंच लागेल. का पहिल्या 4 बॉलमध्ये 4 सिंगल्स आल्यात. कडून चुकलं. आता मात्र मोठे स्ट्रोक्स देऊन जमणार नाहीये. इकडे मात्र एक एक धाव सुद्धा फार महत्वाची आहे परंतु नेरे संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. बॉल डॉट घालवत नाहीयेत. एक एक धाव का होईना ती फार महत्वाची ठरेल या मॅच मध्ये. हे दोघांना ठाऊक आहे आणि म्हणूनच सिंगलनं हा प्रवास मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी केलाय. चरण तयार. प्रथमेशचा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका चेंडू. एक टप्पा का सरळ सीमारी शापार. 4 धाबांकरता चौकार. चौकार आलाय आणि नक्कीच या षटकामधलं थोडंसं जे दबाव जो होता ना प्रेशर आलं होतं ना तो दबाव मात्र हटवलाय प्रथमेशनं. ओ फुल टॉस आहे. स्ट्रेट टू द मिड विकेट. अनदर ह्यूज वन. आणखीन एक महत्वाची विकेट गमावल्या निर्णायक क्षणाला. रेग्युलर इंटरव्हल्सला विकेट्स येत आहेत कोपरोली टीमसाठी. प्रथमेश फडके मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केली होती. 3 टॉप ऑर्डर बॅटर आता मात्र बाद केलेत. सामना अजूनही संपलेला नाहीये. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धावांची गरज आहे. डॅनी डान्सर पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये. आता गॉगल चेंज करून आलेत आय थिंक. 12 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. 16 रिक्वायर्ड. चित्त थरारक लढत होणार आहे ही. त्यामुळं जागचे हलू नका. ऐकत राहा पाहत राहा प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा. कारण तुम्हाला मात्र एक चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. अंकुरचा हा चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळलाय. डॉट बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी गेले होते खरं तर उमेश पाटील परंतु अंदाज झाला नाही. गतीनं बीट केलं. इकडे मात्र अंकुरनं पहिल्याही मॅच मध्ये मात्र भन्नाट बॉलिंग केली होती.
शेवटचा षटक रोहननं टाकलं होतं. त्या धावा डिफेंड केल्या होत्या 2 ओव्हरमध्ये 22 धावांची गरज असताना त्या धावा डिफेंड केल्या होत्या. इकडे 16 धावा डिफेंड करायच्या आहेत. त्यामुळं कुठेतरी पहिला मॅचचा तो अनुभव त्यांच्याकडे जरूर आहे धावा डिफेंड करण्याचा आणि तेच करायचं इकडे मात्र. अंकुर पाटील पुन्हा एकदा फुल टॉस, क्लीन बोल्ड, दांडी गुल झाले, त्रिफळा उद्ध्वस्त झालाय आणि इकडे मात्र अंकुरचे हात पहिल्यांदा डोक्यावर गेले होते, परंतु त्याच वेळेला मात्र उमेश पाटीलनं हा गोल्डन चान्स मिस केलाय आणि स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतलाय. 1 मोर विकेट डाऊन. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच उमेश पाटील, यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड बाद झालाय. या सामन्यामध्ये वेगळा अंक लिहून ठेवला की काय. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. कोपरोली संघ आहे, गोलंदाजी नक्कीच स्ट्रॉंग आहे या टीमकडे आणि त्याचमुळे या सामना चुरशीचा होणार यात मात्र शंका नव्हतीच. जरी समोर मात्र बलाढ्य फलंदाजी असणारा संघ आहे आणि सध्याच्या घडीला इन्फॉर्म चाललाय नेरे संघ. अनेक मोठ्या मातब्बर संघांना मात्र मात दिले. नुकतंच पाहायला गेलं तर टेंबोडे नाईट स्पर्धा जिंकली. त्यानंतर कालची केपीसी ट्रॉफी मध्ये सुद्धा तृतीय क्रमांकाचं मानांकन मिळालं या संघाला. आणि काय खेळ राहिला नेरे संघाचा. चर्चा सर्वत्र आहे आज संपूर्ण रायगडभर, ठाणेभर नेरे संघाची. आणि आज मात्र कोपरोली संघाच्या विरोधामध्ये 2 हात करताना शेवटचे 10 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. 16 रिक्वायर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकर, परंतु सचिन मोरे नॉन स्ट्राईक एंडला. हा एक फलंदाज. आणखीन एक डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. अंकुर पाटीलचा हा 3रा डॉट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. कमालीची उत्सुकता आता मात्र ताणवले ती अंकुर पाटीलनं. सुपर बॉलिंग. मागच्या 4 बॉल मध्ये धावफलक खाल्लेला नाहीये नेरे संघ. त्याचमुळे आता मात्र थोडंसं टेन्शन वाढत चाललंय. 9-16. आणखीन एक शॉट ऑफ लेंथ होता, थोडासा धीम्या गतीनं ओळखता आला नाहीये. अंकुरचा हा थोडासा पाहायला गेलं तर वेग कमी जास्त प्रमाणामध्ये थोडंसं परीक्षा घेतोय सध्याच्या घडीला फलंदाजांची. सलगचा 4था डॉट बॉल. जर हे षटक मेडल आलं त्या संघाचे पुरस्कर्ते विधाता पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. 8 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. सुशांत गायकर ऑन स्ट्राईक. इकडे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. विकेट कीपर झेल टिपतोय. फलंदाज बाद. 5वा डॉट बॉल येत असताना सामना गर्रकन फिरलाय. तो आता मात्र कोपरोली संघाच्या बाजूनं. शेवटचे 7 बॉल 16 धावांची आवश्यकता. टाकलंय वडघरच्या प्रकाश नाईकनं मेडल ओव्हर टाकलंय आणि हा कारनामा आता मात्र कोपरोली उरणचा अंकुर पाटील करणार का. 5 बॉल मध्ये एकही धावा लिहिली नाहीये. सामना मात्र फिरवलाय. शेवटचे 7 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. कुडाल मैदानाच्या आतमध्ये, परंतु सगळ्यांच्या नेरेकरांच्या नजरा मात्र सचिन मोरेकडे असतील. इकडे मात्र मेडल ओव्हर येत नाहीये. रन तर मिळेल. ऑन साइडला सिंगल. एकच धाव आले फक्त या ओव्हर मध्ये. कमालीचं षटक आवडलं असेल तर जोरदार टाळ्या जाऊ द्या. काय बॉलिंग केलंय. अशा सिच्युएशनला मात्र केलेली गोलंदाजी नक्कीच अंकुरची वर्षानुवर्ष लक्षात ठेवली जाईल. इकडे 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावर 35. येणारे 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 15 धावा हा कंपल्सरी चेस असेल.
बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते रोहन पाटील. ज्या रोहन पाटीलनं मात्र मागच्या मॅच मध्ये कोहली संघाच्या विरोधामध्ये 12 धाबा डिफेंड केल्या होत्या, तोच रोहन पाटील आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता रोहन पाटील आणि त्याच्याच खांद्यावर आता मात्र मोठी जबाबदारी पुन्हा एकदा देण्यात आली. 6 बॉल आणि 15 धाबांची गरज आहे. तसं पाहायला गेलं तर 15 धाबा 6 बॉल मध्ये फार मोठ्या नाहीयेत या मैदानावरच्या, परंतु आता मात्र प्रेशर बिल्टअप केलंय. दबाव मात्र संपूर्णपणे जितू 11 जर्मन नेरे संघावर आहे. परंतु सगळ्यांचं लक्ष मात्र नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज सचिन मोरे. परंतु कुणाल गायकर मात्र काय करणार. चेंज ऑफ पेस होता, बॉल पाठीमागे निघालाय फाईन लेगला. पाहूया सचिन मोरे धावण्यास तयार नाहीये, इच्छा नाहीये त्याची, कारण जबाबदारी घेतोय आपल्या खांद्यावर. एकच धावाले, सिंगल रन. आता मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. शेवटचे 5 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. चित्त थरारक लढत तुम्हाला पाहायला मिळते. सुनील स्पोर्ट चिंचवड आयोजित कैलासवासी अनंता शेठ शंकर केणी स्मृती चषक 2025. आज मात्र कोणता संघ पुढे जाणार. सकाळच्या सत्रामध्ये सुनील स्पोर्ट चिंचवडा संघ पुढे गेलाय, परंतु आता मात्र कोपरोली की नेरे याचं उत्तर मात्र काही मिनिटांमध्येच आपल्याला मिळेल. परंतु सचिन मोरे कोपरोली संघाच्या विजयामध्ये मात्र नक्कीच थोडासा डिस्टर्बन्स असू शकतो, कारण त्या क्वालिटीज मात्र या फलंदाजाकडे आहेत. शेवटचे 5 बॉल 14 धावांची गरज आहे. रोशन पाटील मागच्या सामन्याचा मॅच विनर बॉलर. ओरोनचा बॉल यावेळेस मात्र हवेत आहे. मोरेचा फटका चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग षटकार. आता मात्र 8 धाबांची आवश्यकता आणि म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवला होता. ही सिंगल का घेतली आणि त्याचं दर्शन मात्र दाखवलंय. पुढच्याच बॉलवर षटकार ठोकत सचिन मोरेनं आपली उपयुक्तता सिद्ध केलंय. रोहन पुन्हा एकदा मागे वळून खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस आहे, स्लोवर वन आहेत, धीम्या गतीनं चेंडू येतात आणि त्याचमुळे या गतीचा अंदाज येताना दिसत नाहीये. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू कळत नाहीये. तेच अंकुरनं सुद्धा केलं, तेच रोहन सुद्धा करतोय. आता मात्र शेवटचे 3 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. 8 रन्स रिक्वायर्ड, रिमेनिंग 3 डिलिव्हरीज. आता मात्र कोणता संघ सुपर 8 साठी दाखल होईल. उद्याच सुपर 8च्या लढती मात्र खेळवल्या जातील या मैदानावर, ज्याच्यामध्ये पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल मोहो विरुद्ध कुंडे बहाळ. बरोबर 9:30 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होईल उद्या. गोलंदाज पाहूया पुन्हा एकदा सज्ज होईल. पाहूया सचिन मोरे. 3 चेंडू आणि 8 धाबा. कमालीची लढत मात्र पाहायला मिळते. कोपरवली आणि नेरे. शॉर्ट बॉल आहे, इकडे चुकी केले रोहनना, बॉलला भिरकावून दिलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेधुंद करणारा फटका, षटकार. दोन चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती 2 धाबांची. मोरेनं सामना फिरवलाय. मोरेनं आता मात्र पाहायला गेलं तर थोड्याशा कोपरोली संघाच्या विजयाच्या स्वप्नांना सुरुंग लावत असताना सध्याच्या घडीला केलेले 2 षटकार पुन्हा एकदा मात्र मॅचला कलाटणी देणारे ठरलेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल आणि 2 धाबा काढाव्याच लागतील. चिंचपाडा संघाच्या विरोधामध्ये मात्र कोणता संघ खेळणार आहे, कोपरोली आहे की नेरे. चिंचपाडाकर सुद्धा अगदी जवळून या सामन्याचा आनंद घेतात आणि ते सुद्धा थोडीशी चाचपणी करत असतील की यातला कोणता संघ आपल्याला बरा पडेल. याची चाचपणी त्यांच्याकडून सुद्धा सुरू आहे. 2 चेंडू आणि 2 धाबांची गरज आहे, कारण यंदाच्या हंगामामध्ये सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि जितू 11 जर्मन नेरे संघ बऱ्याच वेळेला आमने सामने आलेत, परंतु कोपरोली संघ कधीच आमने सामने आले नसतील यावर्षी. परंतु पाहूया इकडून मात्र सचिन मोरेनं मात्र केलेली झंझावाती बॅटिंग आणि त्याचमुळे पुन्हा एकदा नेरे संघाच्या बाजूने थोडासा का होईना हा सामना मात्र फिरलाय. परंतु जेव्हा कमी धाबांचं आव्हान असतं, 2 चेंडू 2 धाबा, तेव्हा काही गणित काही होऊ शकतं. हे बऱ्याच वेळेला आजपर्यंत आपण मैदानामध्ये पाहिलंय. याच स्पर्धेमध्ये 4 बॉलमध्ये 2 धाबा सुद्धा झालेल्या नाहीयेत आणि इकडे 2 बॉलमध्ये 2 धाबा हव्या आहेत. 2 चेंडू आणि 2 धाबा.
पंच बरीचशी मेहनत घेतात. थोडीशी चर्चा विकेट किपर एंडकडे करत असताना 2 चेंडू आणि 2 धावा. कमालीचा चुरशीचा सामना मात्र आहे आणि या स्पर्धेमध्ये सामना रंगलाच नाही मग सगळं काही व्यर्थ. आणि प्रत्येक मॅचनं मात्र निखळ मनोरंजन केलंय. कमालीचा आनंद दिलाय प्रत्येक आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. 2 चेंडू आणि 2 धावा. ओ चांगला बॉल होता यावेळेस मात्र विकेट किपर एंडकडे सिंगल आले. आता मात्र दुसऱ्याची संधी नाहीये तुम्हाला. एकच धाव मिळेल आणि या सामन्याचा थरार शेवटच्या बॉलवर. लास्ट बॉल थ्रिल. 1 चेंडू आणि 1 धाव. कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर कोपरोली संघ मात्र विजयावर शिक्कामोर्तब करेल. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चौथा सामना या स्पर्धेमधला मात्र शेवटच्या बॉलवर येऊन थबकलाय. कमाल कमाल हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. एका बाजूला उरण तालुक्यामधील संघ कोपरोली इलेव्हन कोपरोली आणि दुसऱ्या बाजूला नेरे धुंद्रे विभागामधील बलवान संघ जितू 11 जय हनुमान नेरे संघ. आणि आज मात्र कोणता संघ सुपर 8 साठी क्वालिफाय होतोय आणि यासाठी मात्र सुरू असणारे घमासान युद्ध. सुनील स्पोर्ट चिंचपाड्याची स्पर्धा, कैलासवासी अनंता शेठ शंकरकेणी स्मृती चषक 2025 चा जबरदस्त सामना मात्र रंगतोय आणि सगळ्यांच्या नजरा मात्र या मॅचकडे लागल्यात. चित्त थरारक लढत, श्वास रोखून धरणारा क्षण आलाय आणि सगळ्यांचेच पाहायला गेले तर दोन्ही संघांचे चाहते सध्याच्या घडीला चिंतित असतील आणि सगळ्यांचं लक्ष मात्र या मॅचकडे लागले. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. 1 धाव मात्र काढायची, ती कुणाल गायकेरला काढायची आहे. सचिन बोरेनं मात्र सामना जवळ आणून ठेवलाय परंतु विजयी पताका मात्र झळकावी लागेल ती कुणाल गायकरला. आणि कुणाल गायकर ह्या 1 धावेची किंमत फार मोठी आहे कारण 1 धाव मात्र नेरे संघाला विजयाचा आनंद देईल. परंतु त्याच वेळेला रोहन पाटीलला मात्र पुन्हा एकदा संधी आहे हिरो होण्याची. आणि नक्कीच इथून हा चेंडू जर निर्धाव आला तर जाताना मात्र उरणमध्ये तो मात्र जल्लोष पाहायला मिळेल की रोहननं मात्र 2 वेळा सामने डिपेंड केले. त्यामुळं इकडे पाहूया कोणता संघ पुढे जाणार. श्वास रोखून धरणार क्षण आलाय. हृदयाची धडधड होते. हृदयाचे ठोके आता उसेन बोल्ट पेक्षा जास्त वेगाने पळू लागलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. चित्त थरारक लास्ट बॉल आणि हा चेंडू वाईड बॉल आलाय आणि अतिरिक्त रन मात्र हा सामना जिंकलाय तो जितू 11 जय हनुमान नेरे संघानं. हा सामना मात्र जिंकलाय. अभिनंदन नेरे संघ, अभिनंदन कोपरोली संघ. 50 धावांचा आज दुसरा सामना. सकाळी चिंचपाडा भिंगारी आणि आता मात्र कोपरोली नेरे. हाही सामना मात्र 50 धावांचा. वाईट बॉलनं मात्र हा सामना जिंकवला परंतु जिंकणाऱ्याला सुद्धा घाम फुटावा असा परफॉर्मन्स दिलाय तो उरण तालुक्यामधून आलेल्या कोपरोली संघाला. हॅट्स ऑफ कोपरोली टीम, तुमचंही मनपूर्वक अभिनंदन. खूप छान खेळलात. 50 मध्ये फार मोठी टक्कर मी तर म्हणेन बलाढ्य नेरे संघाला तुम्ही दिलीत आणि तोंडचं पाणी पळवलं होतं नेरे संघाचं. वेल प्लेड बोथ द टीम्स. अभिनंदन दोन्ही संघ.